विघ्नहर्ताय नमः. ओम दयानिधये नमः. आनंद हा आपल्या आतून येतो, बाहेरून नाही. आपल्या आत्म्याच्या आनंदाला जगासमोर उजाळू द्या. आशेच्या उजेडात ध्यास तुझा गुंतवून ठेव. अडथळे येतील पण साथ स्वप्नांची देऊन ठेव. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम स्वामी राजाय नमः लिहायला विसरू नका. प्रेम हे जगाचे सौंदर्य आहे. इतरांशी प्रेमाने वागणे ही आपल्या आत्म्याची सजीवता आहे हे दर्शवते. आयुष्य ही एक सुंदर कविता आहे जिच्या प्रत्येक ओळीत एक नवीन अर्थ लपलेला आहे. आपल्या जीवनाच्या कवितेला सुंदर बनवा. जीवनातील प्रत्येक क्षण एक अमूल्य रत्न आहे, तो जाणून घ्या आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. समाधान हे जीवनाचे सर्वात मोठे संपत्तीपैकी एक आहे. जे काही आपल्याकडे आहे त्यांचे समाधान मानून चला. मित्रत्व ही जीवनाची सर्वोत्तम कला आहे. एक चांगला मित्र हजारो रुपयांच्या संपत्तीपेक्षाही अधिक मौल्यवान असते. आयुष्याच्या या वाटेवरती आशा निराशाची लहरी आहे, पण तुझ्या धैर्याची नाव घेऊन प्रत्येक लाटा ओलांडू शकतोस. अडचणींना सामोरे जाताना मनात भीती नको. तुझ्या आत्मविश्वासांना प्रत्येक लढाईत सर काढू शकतोस. सकारात्मकता ही एक आत्म्याची भाषा आहे, ती बोलू द्या आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा अर्थ पूर्ण बनवा. वेळ हा अमूल्य आहे. प्रत्येक क्षणाला मोल द्या. आज जे काही करू शकता ते उद्यावर ढकलू नका. अपयश हे यशाच्या प्रवासाचे स्थानक आहे, ज्यांचे अंत नाही. प्रत्येक अपयशातनं एक नवीन शिकवण घेऊन चला. संघर्षाच्या या रणात तू एक वीर योद्धा आहेस. तुझ्या इच्छाशक्तीच्या बळावर तू कोणतेही युद्ध जिंकू शकतोस. आयुष्य हे एक संग्रह आहे ज्यात प्रत्येकाच्या कहाण्या आहे. तुमची कहाणी इतरांना प्रेरणा देणारी बनवा. आयुष्याची गुरुकिल्ली म्हणजे अनुभव. तो तुम्हाला अशी देईल जी कोणतेही पुस्तक सापडणार नाही. तरंगत नसतो आम्ही कुठल्याही लाटेवर, आम्ही फक्त चालतो स्वामी दाखवलेल्या वाटेवर. प्रेमळ स्वामी भक्तांनो, कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्यांना तुमची मनस्थिती बदलायची असते. जीवन हे एक सुंदर प्रवास आहे ज्यात आनंद आणि दुःख दोन्ही आहेत, पण तुझ्या धैर्याने आणि सहाय्याने तू प्रत्येक क्षणाचा सामना करू शकतोस. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलायची तयारी लागते. मैत्रीचे धागे हे कोड्यापेक्षाही बारीक असते, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात. तुटेल तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राच्या घातानेही तुटणार नाही. जीवन हे सुंदर प्रवास आहे ज्यात आनंद आणि दुःख दोन्ही आहेत, पण तुझ्या धैर्याने आणि सहाय्याने तू प्रत्येक क्षणाचा सामना करू शकतोस. कधी कधी जीवन हे एक कोडं वाटते, पण तुझ्या आत्मविश्वासाने ते प्रत्येक कोड्याचे उत्तर शोधू शकतोस. कुणीही कस दिला यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर कमीत कमी जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्त्व आहे. पशीपोट, रिकामा खिसा आणि फसलेले प्रेम माणसाला जीवनातील सर्वात मौल्यवान धडा शिकवून जातात. 5 सेकंदाच्या छोट्याशा स्माईलने जर आपला फोटोग्राफ छान येत असेल तर आयुष्य किती छान जगता येईल. दुःखामध्ये दुःखी होण्यापेक्षा दुःखाकडून अनुभव घेत सुखाकडे वाटचाल केलेली कितीही चांगली. आणि असं केलं तर आनंदी जीवनाचं रहस्य कळेल. आयुष्य म्हणजे पत्त्यांचं खेळ. चांगली पत्ते मिळाले आपल्या हातात नसले, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते. स्वामी नामाने भविष्य बदलत नाही, तर भविष्य बदलण्याची पात्रता
स्वामी आपल्याला आणतात. सुखातही सद्गुरूंची आठवण व्हायला पाहिजे, दुःखात तर त्यांची आठवण होतच असते. अशी आठवण तर होऊ लागली तर मग आणखी एक वाटते की आपली सर्व सुखे आणि दुःखे त्यांनी स्वीकारलेली आहेत. एकदा त्यांनी स्वीकारले आहे म्हटले की मग आपण चिंतारहित होतो. करून बघा हा प्रयोग. आपण चिंतारहित होतो, डोक्याला काही ताप उरत नाही. मग फक्त आला दिवस वाटायला आलेली कर्तव्य सांभाळून व प्रत्येक स्मरण ठेवून आनंदाने घालवायचा. एक अनामिका शक्ती जी असते ती नेहमी सतत आपल्याबरोबर असते. ती नेहमी आपल्याला जाणीव करून देते, आपल्याला लक्षात आणून देते. पण आपलं लक्ष नसतं, आपण तिच्या स्मरणात नसतो, तिला आपण स्मरण असतं. आपल्याला गरज नसते अशा स्वभावाने आपण वागत असतो. वास्तविकता आपण तिची आठवण ठेवत त्या शक्तीला सातत्याने आपण स्मरण करणं आणि तिच्या जवळपास राहण्याचा आपण प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य असतं. गेलेले वेळ तो नाही येणार. काय माहीत तुला हसवणार की रडवणार. जे जगायची तुला ते या क्षणाला जगून घे. या क्षणाला मी पुढच्या क्षणापर्यंत नाही अडवू शकणार. म्हणून नेहमी आनंदी राहा. भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातील माणसं दाखवतो. जगात काय बोलत आहात त्यापेक्षा कोण बोलत आहात याला महत्त्व आहे. परिस्थिती हा अश्रूंचा कारखाना आहे. समजण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये परीक्षा असते. कारण समजण्यासाठी अनुभवाची कस लागतो, तर समजावून घेण्याचा मनाचा मोठेपणा लागतो. समाजातील खालच्या वर्गातील तोपर्यंत बुद्धिमत्ता, नैतिकता, प्रगती आणि समृद्धीचा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिलं जाणार नाही. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा की तुमची प्रगती होत आहे. दुसऱ्यांना थोडे सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःखी व्हायला काय हरकत आहे. कोणीही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणतेही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. मोठा अधिकार संपत्तीचा चिरकाल भरोसा मानू नये. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे. निष्कर्म करत राहावे. प्राण गेला तरीही दुसऱ्यांची जीवहानी, दुसऱ्यांची हिंसा करू नये. मनुष्य जन्मताच कधीच भाग्यवान नसतो. त्याचं नशीब कर्माने घडते. आपल्याजवळ असलेल्या लहान गोष्टीत आनंदी व्हा. सकारात्मक ही जीवनाची सर्वोत्तम कला आहे. ती आपल्याला आहारातून, प्रकाशातून घेऊन जाते. स्वतःशी खरे राहणे हे जीवनातील सर्वात मोठे यश. इतरांच्या अपेक्षेपेक्षा स्वतःची संतुष्टीला महत्त्व द्या. जीवन हे एक अनमोल भेट आहे. त्यांचा आनंद घ्या आणि प्रत्येक क्षणाला अनमोल बनव. आयुष्यातील आपले सर्वात मोठे शिक्षक हे आपले अनुभव आहे. ते आपल्याला यशस्वी होण्यासाठी आवश्यक धडे शिकवतात. मनातलं ओळखणारी आई आणि भविष्यात ओळखणारा बाप हे जगातील सर्वात मोठे ज्योतिष आहे. माझेपणाचे झाड, मीपणाची फांदी, अभिमानाचे फूल, अहंकाराचे फळ, असा मनुष्य त्याचा जन्म झाला निष्फळ. गुरुजींनी दिले नामाचे खत, भक्तीचे पाणी, त्याचे जीवन झाले सुखी आनंद अमृतवाणी. आयुष्यात तुझ्या मनासारखे घडले नाही म्हणून चिंता करू नकोस. कधी कधी माणसाचे निर्णय चुकतात पण देवाचे नाही. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवारात दिवा लावून उपयोग नसतो. जे कर्माचंच करत नाही तेच कायम नशिबाला दोष देत असतात. त्यांच्याकडे तक्रारीचा कायम ढीग असतो. देवाची ओळख व्हावी असे वाटत असेल तर अखंड नामस्मरणाशिवाय खरोखर पर्याय नाही. जसं वासरू घेऊन गेले की गाय जशी पाठीमागं आपोआप येते, त्याचप्रमाणे नाम घेतले की भगवंत त्या नामापाठोपाठ आपोआप येते. श्री स्वामी समर्थ या मंत्राचे अखंड नामस्मरणाने आपल्याला छंद लागावा पाहिजे
आपल्या मुखात श्री स्वामी समर्थ अखंड नाम असेल की काय घडेल तर आपली जन्मजन्मांतरची पापे जळून खाक होतात. पापांचा लवलेश सुद्धा राहत नाही. सर्व साधनांपेक्षा सर्वात सुलभ साधन कोणते असेल तर ते अखंड नामस्मरण. प्रत्येक क्षण हा नामस्मरणासाठी योग्यच असतो. पूर्ण विश्वास ठेवा, स्वामी सदैव आपल्या पाठीमागे आहे. बंधन नाही, स्वामी नामाला अंत नाही. स्वामी कृपेला कुठेही कसेही घ्यावे. स्वामी नाम उपस्थित असतात, स्वामी मागे ठाम. आयुष्याच्या वाटेवर प्रवास कधीहीच ठरवून होत नसतो. जशी वळण येतील तसं वळावं लागतं. संघर्ष म्हणजेच स्वतःला सिद्ध करण्याची मिळालेली संधीच असते. फायदा घेणारे लोक घेतच राहतील. आपण ना तत्व बदलायचे ना निष्ठा ठेवायचा, तो फक्त ठेवायचा संयम. गमवणाऱ्यांना पण कळेल त्यांनी काय गमवलंय. लहान मुली बाहुली बरोबर खेळतात, तिला जेव घालतात, निजवतात. त्यांना ठाऊक असते की ही निर्जीव आहे, पण भावनेने तिला सजीव कल्पून तिच्याशी त्या खेळतात. तुम्हीही अशी भावना का करीत नाहीत की परमात्मा आपल्याशी बोलतात आणि आपणही त्यांच्याशी बोलतो. ही भावना जो जास्त दृढ होईल तो खरोखर तो तुमच्याशी बोलू लागेल. मनातनं आपले नाते भगवंताशी ठेवावे. प्रेम हे जगाचे सौंदर्य आहे. इतरांशी प्रेमाने वागणे ही आपल्या आत्म्याची सजीवता आहे. ते दर्शवते. आयुष्य ही एक सुंदर कविता आहे जिथं प्रत्येक ओळीत नवीन अर्थ लपलेला आहे. स्वामी म्हणतात, यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्यांचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर ते कमी होतात. संयम राखल्यास ते संपून जातात आणि परमात्माचे आभार मानले तर ते अडचणी आनंदात बदलून जातात. हे स्वामी समर्था, या पृथ्वीवरील रंगमंचावर तू मला जे पात्र दिले आहेस ते उत्कृष्टपणे निभावून घे. यासाठी माझ्या शरीरात जे आवश्यक गुण आहेत, कौशल्य आहेत, विकसित कर आणि तुला अपेक्षित परिणाम साध्य कर. पण हे समर्था, हे करत असताना मला तुझ्या अनन्य भक्तीची लस दे, जेणेकरून अहंकाररूपी व्हायरसची लागवण होणार नाही आणि मी तुझ्या चरणापासून दूर जाणार नाही. हे देवा, तू माझा पिता आहेस, माता आहेस, गुरु आहेस. मला प्रेरणा दे, मार्गदर्शन कर. आपण आपलं काम नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटचा कचरा असेल तो आपोआप किनाऱ्याला लागतो. खूप त्रास असतानाही प्रामाणिक राहणे, संपत्ती भरपूर असतानाही साधे राहणे, अधिकार असतानाही नम्र राहणे आणि रागात असतानाही शांत राहणे, याला जीवनाचे व्यवस्थापन म्हणतात. उशीर होईल पण सगळं चांगलं होईल. दिवस वाईट आहे, आयुष्य नाही. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही आणि लोभासारखे कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय नाही घेऊ शकणार आणि पाठीमागे लागलेली संकटेच पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करतात. तुम्ही सहमत असल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. देव म्हणतो, आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला महत्त्व आहे. देव सांगत आहे, रानात तण आणि मनात ताण पिकाचा नाश करतो. मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करते आणि स्वामीचे नाम स्मरण जगण्याचा ताणाचा सर्वनाश करतो. मानवी जीवनाची सोने करते. घरासमोर गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नका. घरातील म्हातारी माणसं हसताना दिसली की समजून जा, घरात श्रीमंतच आहे.
सत्याची महानता फार मोठी आहे. सत्य बोलणारा मनाने शांत असतो. सत्याचे परिणाम कसेही झाले तरी त्याला तोंड देतो, कारण त्याला माहीत असते विजय हा सत्याचाच होतो. जसे तुम्ही आहात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला ज्याला तुम्ही पटता तो तुम्हाला कधीच सोडणार नाही, आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका. देव म्हणतो, शक्य आहे ते तुम्ही करा, जे अशक्य आहे ते करायला स्वामी समर्थ आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या स्वप्नांना साकार करण्याची शक्ती तुमच्यातच आहे. प्रेम ही जगण्याची सर्वोत्तम भाषा आहे. कृतज्ञता ही जीवनाची सर्वोत्तम सुंदर भावना आहे. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे आपली मानसिकता. अडचणींचा सामना करणे हे यशाचे प्रवेशद्वार आहे. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा. विश्वास ठेवा, एक दिवस ते नक्कीच साकार होते. आयुष्य ही एक कला आहे, जिचे सौंदर्य आपल्या कृतीने प्रकट होते. किती वेळा मागितलं तरी सुख उसणं मिळत नाही. एखाद्या जागेवर बसून कधीच ध्येयाचं शिखर गाठता येत नाही. आपल्या देवावर नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेवा. योग्य वेळ तो इतकं देतो की मागायला काहीच उरत नाही. स्वामी म्हणजे हवा, जी बघताही येत नाही आणि दाखवता पण येत नाही. तिच्याशिवाय आपण जगू शकत नाही. फक्त अनुभव. तुम्ही स्वामींचे चिंतन करा, स्वामी तुमची चिंता करतील. देऊळ बंद करून सुद्धा राघव शास्त्री सारख्या भटकलेल्या माणसाला स्वामींनी बाहेर येऊन योग्य मार्ग दाखवला, तर आपल्यासारखे स्वामी भक्तांना स्वामी कधीच एकटं सोडणार नाहीत. विश्वास ठेवा, प्रत्येक संकटातनं आपल्याला तेच बाहेर काढते. चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो, पण त्यांची साथ कधी सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप देतो, पण त्यांना साथ कधी देत नाही. ध्यानात ठेवा, निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीनेच होते, आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. तुम्ही स्वामी समर्थाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसे मिळाली आहेत असं समजायला देखील भाग्यच लागतं. आयुष्य काहीही नसेल तरीही चालेल, पण या ब्रह्मांड नायकाचा हात नेहमी आपल्या डोक्यावर असावा. जीवनाच्या बँकेत पुण्याईचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होत नाही. इच्छा दांडगी असली की मदत आपण होऊन तुमच्याकडे चालत येते. डोकं एकाग्रता केल्याशिवाय आयुष्यात कोणतेही महान कार्य करणं शक्य नाही. कोणतेही काम महान बनवण्याचा एकच मार्ग आहे की ते काम आवडीने करा. जिंकणारे लोक काहीही वेगळं करत नाहीत, ते फक्त प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. वारंवार अपयश मिळणंही उत्साह कमी न होता हीच यशाची पायरी आहे. आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते, ती म्हणजे आपण गोष्ट करतो कमी आणि बोलतो जास्त. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही केलेले संकल्प हा कोणत्याही इतर संकल्पापेक्षा महत्त्वपूर्ण असतो. कार्य हाच यशाचा पाया आहे. या क्षणी केलेली चांगली गोष्ट तुम्हाला पुढच्या चांगल्या क्षणापर्यंत घेऊन जाते. आपण जेवढी जास्त मेहनत करतो तितकं आपलं भाग्य आपल्याला साथ देते. या जगात यशस्वी होण्याचा सर्वात मार्ग म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्यावर काम करणं. आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणं. जोपर्यंत आपण काम पूर्ण करत नाही तोपर्यंत ते काम अशक्य वाटतं. गर्वाची गोष्ट कधीच न पडण्याचा
नसून प्रत्येक वेळी पडल्यावर परत उठण्याचा आहे. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.